तुमचे हात कधी इथे येते, कधी तिथे तिथे, यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. नमस्कार. सेवा सुशासनाची 11 वर्षे या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठा क्रांतिकारी बदल घडून आलेला आहे. 21व्या शतकामध्ये सुदृढ भारत हे केवळ स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात उतरावं, राष्ट्रीय धोरणांचा केंद्रबिंदू असावं, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतला. आणि या संकल्प पूर्ततेसाठी आरोग्य असेल, आयुष असेल, या क्षेत्राला एक नवी ओळख, स्वतंत्र दिशा आणि खूप अभूतपूर्व असं प्राधान्य देण्यात आलं. आणि यामुळेच जागतिक पटलावरती आरोग्य दिन असेल, आरोग्य उपचार पद्धती असतील, एक राष्ट्र एक आरोग्य ही संकल्पना जनमानसात रुजवणं असेल, किंवा कोरोना काळ ज्यामध्ये संपूर्ण जगाचा कस लागलेला होता, मात्र त्या कालखंडामध्ये भारतानं अभूतपूर्व थक्क करणारी कामगिरी केली. ही तर काही ठळक उदाहरणं झाली. प्रचंड मोठी कामं या कालखंडामध्ये घडलेली आहेत. आणि या धोरणांच्या अंमलबजावणीमागे केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री सन्माननीय प्रतापराव जाधव यांचं योगदान हे अमूल्य आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण क्षेत्राची इत्थंभूत माहिती देण्यासाठी दस्तूरखुद्द केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री सन्माननीय प्रतापराव जाधव आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर. आज आम्हाला तुमच्याकडून या क्षेत्रामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये जे काही परिवर्तनकारी बदल झालेले आहेत त्यासाठीची दिशा असेल, दूरदृष्टी असेल, जी निर्णय घेतले गेलेत त्याची सगळी माहिती जाणून घ्यायची आहे. सर, गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये व्यापक प्रमाणावरती क्रांतिकारी बदल झाले आहेत आरोग्य क्षेत्रामध्ये आणि आयुष मंत्रालयामध्ये देखील. यामध्ये सर्वात मोठी उपलब्धी कोणती तुम्ही सांगू शकाल? आणि यामध्ये मैलाचे दगड ठरले असे कोणते निर्णय वाटतात? गेल्या 11 वर्षापूर्वी म्हणजे 2014ला या देशामध्ये निवडणुकांमध्ये लोकांनी एक अभूतपूर्व असा त्या ठिकाणी कौल दिला आणि संपूर्ण बहुमतानं NDAचं सरकार आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशामध्ये आलं. तर आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक अभूतपूर्व असे निर्णय, अनेक मैलाचे दगड त्यांनी या 11 वर्षामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानं या ठिकाणी काम करून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. काही उदाहरणं द्यायचं असेल तर आपण हे समजू शकतो की 11 वर्षामध्ये पूर्वी लोकांना जी आरोग्य सेवा मिळत होती ती अतिशय महाग होती. सर्वसाधारण लोकांना त्या ठिकाणी उपचार घ्यायला खूप पैसे त्या लागायचे आणि सर्वसामान्य माणूस उपचार घ्यायलासुद्धा घाबरायचा. जी आमची शासकीय रुग्ण व्यवस्था होती उपचार करण्याची, मग आमचं गावचं प्राथमिक आपलं गावचं आरोग्य उपकेंद्र असेल, तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ज्याला आपण CSC म्हणतो, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, की याच्यामध्ये फार कमी चाचण्या त्या ठिकाणी व्हायच्या. आणि या सर्व रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटला रेफर करण्याचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि म्हणून सरकारी दवाखान्याकडे कोणी जायलासुद्धा धजत नव्हतं. पण या 11 वर्षामध्ये एवढ्या सुविधा त्या ठिकाणी आपण निर्माण केल्यात. आता वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा केल्या जातात, ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याच्यापेक्षा जास्त चाचण्या केल्या जातात. आणि जवळपास सर्व कॅन्सर असेल किंवा आणखीन मोठमोठे आजार असतील या सगळ्यांच्यासुद्धा चाचण्या आता जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा व्हायला लागल्या. याच्यावर चांगले उपचार व्हायला लागलेत. नवीन नवीन जी काही संशोधनं झालीत, आरोग्यासाठी काही नवीन उपकरणं आलीत. मेक इन इंडियाच्या माध्यमातून जो मोदी साहेबांनी नारा दिला होता, आपल्या देशातून बी सुद्धा आता अनेक उपकरणं त्या ठिकाणी मेडिकलच्या संदर्भामधले तयार व्हायला लागली की जी महागडी आपल्याला बाहेरून आणायला लागत होती ती स्वस्तात.
आणि या सगळ्या सेवा उपलब्ध झाल्यामुळं आज सर्वसाधारण माणूस मोठ्या आशेनं या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला जातो. त्याच्यानंतर लोक उपचारासाठी औषधासाठी जे खर्च लागायसाठी त्याच्यासाठी योजना आणल्या. आयुष्यमान भारत त्याच्यातली जी योजना आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये अनेक लोक एखादा मोठा आजार जर त्या ठिकाणी डिटेक्ट झाला किंवा कोणाला झाला तर ते अख्खं कुटुंब कर्जबाजारी होऊन जायचं. अनेक लोकांना घरातल्या महिलांना आपले दागिने मोडून घरातल्या व्यक्तींचा उपचार करावा लागायचा. आणि काही वयस्कर लोकांत हा विचार करायचे की आता माझं काय शिल्लक राहिलं, माझ्यासाठी कशाला कर्ज घेता, माझ्यावर उपचार कशाला करता. म्हणजे वेळेच्या आधी त्यांची जीवनयात्रा हतबलता यायची, त्यांनाच हतबलताच येऊन जायची. हतबलता आहेत म्हणजे मोठा आजार म्हणजे ते कुटुंब एकदम कर्जबाजारी, सफर, म्हणजे असे अनेक प्रकारचे उदाहरणं खेड्यामध्ये मी ग्रामीण भागातून येतो मी. पण हे सगळं मोदीजींच्या सुद्धा लक्षामध्ये होतं आणि म्हणून सगळ्यांना सहज, सुलभ आणि स्वस्त उपचार मिळावेत म्हणून त्यांनी अनेक योजना या ठिकाणी आणल्या. आयुष्यमान भारत एक त्यातली योजना की आज 5 लाखापर्यंतचे उपचार सर्वांना त्या ठिकाणी मोफत घेता येतात. हे सगळ्यात मोठं विमा कव्हरेज असणारी योजना देशामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानं लागू केलेली आहे. सर, हा जो परिवर्तनकारी बदल आपल्याला दिसतोय यामध्ये गेल्या 11 वर्षातला आरोग्य असेल किंवा आयुष असेल, जागतिक पटलावरती खूप चर्चेत आलेलं हे मंत्रालय, तर तुमच्या मंत्रालयाचा या कालखंडातला लेखाजोखा तुम्ही कसा मांडाल? गेल्या 11 वर्षामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आज 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत असल्यामुळं सर्वसाधारण माणूस आज या ठिकाणी यायला लागला. त्याच्यानंतर आता मागच्याच वर्षी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे सिनियर सिटीजन ज्याला आपण म्हणतो की 70 वर्षाच्या वरची जी लोक आहेत, विशेष करून मोठा आजाराची लक्षणं किंवा मोठे आजार अशाच व्यक्तींमध्ये जास्त आढळतात. आणि ही लोक उपचार घेत नव्हती. पैसा खूप लागायचा, कर्जबाजारी त्या ठिकाणी कुटुंब व्हायचं. म्हणून मी म्हणायचे आता माझं 70 वर्षाच्या वर वय गेलं, माझं काय शिल्लक राहिलं, माझ्यावर कशाला खर्च करता, चला ईश्वरानं जितक्या दिवस ठेवलं तितक्या दिवस आपण. त्याच्यासाठी प्रीमियम सुद्धा इतर खाजगी जे आहेत त्याचं फार जास्त आहे, त्यामुळे कोणी ते काढायचं पण नाही. त्याच्यासाठी 5 लाखापर्यंतचे उपचार एका वर्षासाठी 5 लाख मोफत त्यांच्यासाठी ॲडिशनल त्या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर. आणि ही संकल्पना पाहून अनेक राज्य सरकारनं सुद्धा आपल्यासुद्धा काही योजना त्या ठिकाणी आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे, त्याचाही लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेत आहेत. की म्हणजे आता आरोग्यामध्ये किंवा कुठल्याही आजारावर उपचार करण्यासाठी आता लोकांना असं काही फार चिंताजनक नाही की आता सहज उपचार शासकीय योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतात. या 11 वर्षामध्ये आयुष विभागाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर खरं या ठिकाणी सांगेल की 2014च्या अगोदर आयुष विभागामध्ये येणारे आयुर्वेद असेल, योग असेल, युनानी असेल, सिद्ध असेल, हे आपल्या भारताची जुनी पारंपरिक उपचार पद्धती होती. त्यावेळेस ॲलोपॅथी जुन्या काळात आपल्याकडे नव्हतं. आपल्या भागातल्या ऋषीमुनींनी हजारो वर्ष त्या ठिकाणी साधना करून, तपश्चर्येतून, अनेक चांगल्या जंगलातून वन औषधी त्या ठिकाणी शोधून काढून त्याच्यावर प्रयोग करून ह्या निर्माण केलेल्या होत्या. पण मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपल्या देशावर अनेक परकीयांनी राज्य केले. मग मुघलांचं राज्य असेल, इंग्रजांनी केलेलं राज्य असेल, आणि या लोकांनी आयुर्वेदाला आणि योगाला त्या ठिकाणी कधीही राजाश्रय दिला नाही. त्यांनी त्यांची औषधं, त्यांची पॅथी वगैरे पुढं आणायचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. आणि म्हणून आयुर्वेदापासून, योगापासून आणि आपल्या पारंपरिक उपचार पद्धतीपासून लोक थोडे दूर गेलेले होते किंवा विसर त्यांना पडला होता. पण 2014ला आपल्या या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आल्या सरकारने पहिलं काम केलं असेल ते आयुष मंत्रालय आपल्या देशामध्ये पहिले स्थापन झालं. याच्या अगोदर आयुष विभाग होता आणि ते कुठल्या तरी आरोग्य विभागाच्या अंतर्गत चालायचे आणि अतिशय दुर्लक्षित होते. आणि 2014 पासून आज 2025 पर्यंत या 11 वर्षाचा आयुष विभागाचा जरी आपण इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल त्या ठिकाणी घडून आले. आज या ठिकाणी आपण पाहतो देशामध्ये अनेक मोठ कॉलेज, BMS कॉलेज असतील, BHMS असतील, BUMS असतील, सिद्धाचे कॉलेज असतील, योगा नॅचरोपॅथीचे इन्स्टिट्यूट असतील, असे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्या देशामध्ये तयार झाले. अनेक आयुर्वेदाला नवी ओळख आपल्या देशामध्ये तर दिलीच, पण जगामध्ये सुद्धा योगा
आणि आयुर्वेदाला हो, तर ओळख खूप रस देण्याचं निर्माण काम झालाय. आणि पुढे आणण्याचं काम मोदीजीच्या कुशल मार्गदर्शनाखाली या आयुष विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. तर तुम्ही मगाशी बोलताना आयुष्यमान भारत योजनेचा उल्लेख केलात. जगभरामध्ये खूप नावाजली जाते ही योजना. याबरोबरच जनऔषधी नावाची जी आपली जी संकल्पना आहे, एकीकडं आपल्याकडे पैसा नव्हता त्यामुळे सामान्य माणूस जाऊ शकायचा नाही, उपचार घेऊ शकायचा नाही. तोच प्रकार औषधांच्या बाबतीत सुद्धा होता. खूप महागडी आहेत औषधं, सहज शक्य नव्हतं. पण यामुळे सामान्य माणसाला औषधं घेणं कसं सुलभ झालं आहे आणि त्याचा काय चांगला परिणाम झाला आहे. जन औषधी केंद्रामुळं इतकी सुलभता त्यामध्ये आली की मी सुद्धा पाहिलं की माझा लहान भाऊ डिफॉर्म झालेला होता, त्याचं मेडिकल स्टोअर होतं. अनेकदा पेशंट डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी घेऊन औषधीची घेऊन आल्यानंतर तो दुकानदाराला पहिला प्रश्न विचारायचा की ह्या औषधी केवढ्याची होती. त्यांनी जर म्हटलं की याचे सर्वांचे 100 रुपये होतात, तो म्हणायचा माझ्याजवळ 50 रुपये आहेत, ह्या सर्व औषधी अर्धी अर्धी करून द्या. म्हणजे 10 टॅबलेट लिहिले असतील तर 5च द्या, मोठी औषधाची शिशी असेल तर छोटी द्या, नाही तर एखादी त्यातलं कमी करून द्या. आरोग्याशी म्हणजे खेळत होता तो. हे स्वतः पैसे नसल्यामुळं तो करू शकत नव्हता. आणि हे मोदीजी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून ग्रामीण भागातून आले असले. या जन औषधी केंद्रामुळं आज सर्वसामान्य रोगांना ही औषधी 80% या सवलतीच्या दरावर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जन औषधी केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध झाली. मागच्याही भाषणामध्ये आपण कदाचित ऐकलं असेल मोदीजींच्या की आतापर्यंत या जन औषधी केंद्रातून खरेदी केलेल्या गोरगरीब लोकांनी औषधीमुळं 30,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची लोकांची त्याच्यामध्ये बचत झालेली. अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपण जन औषधी केंद्र उघडतो. पुन्हा त्यांच्या संकल्पनातून याच्यामध्ये जेनेरिक औषधे मिळतात. हो. पण आता एखाद्याला ऑपरेशन करावं लागतं तर मग ते खूप महाग होते ब्रँडेड औषधं. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा अमृत स्टोअर नावाची योजना आपल्या आरोग्य विभागाने आणली. अरे वा. की त्याच्यामध्ये ब्रँडेड औषधं आणि सर्जिकल आयटम किंवा आपले जे गुडनी प्लेस असेल वगैरे स्ट्रेंथ असतील आपल्याला एन्जिओप्लास्टीमध्ये वगैरे लागतात, ह्या सगळ्या 50% सुटीपर्यंत त्या अमृत स्टोअरमधून त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण ते अमृत स्टोअर त्या ठिकाणी ओळखतो. आज मी ज्या खात्याचा राज्यमंत्री आहे त्याच्याकडे एक रॅन नावाची योजना आहे की ज्याच्यामध्ये जसं आपल्याला प्रधानमंत्री रिलीफ फंड मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब असतील त्यावेळेस त्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आरोग्यासाठी मुख्यमंत्री फंड त्या ठिकाणी वापरला गेला, जो पूर्वी कधीच वापरला नव्हता. म्हणजे मागच्या 5 वर्षाचा हिशोब सांगायचा झाला तर पहिल्या 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये ते 2.25 कोटी रुपये फक्त लोकांना त्या ठिकाणी मदत मिळाली होती आर्थिक मुख्यमंत्री फंडातून. पण एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 350 कोटीपेक्षा जास्त मदत डायरेक्ट रुग्णांना कॅश स्वरूपामध्ये हॉस्पिटलला देण्यात आली. रॅनच्या माध्यमातून आम्ही 1.25 लाखापासून 15 लाखापर्यंत दुर्धर आजारांना केंद्र सरकारची सुद्धा मदत होते. प्रधानमंत्री रिलीफ फंडातून सुद्धा 4-4, 5-5 लाखापर्यंतची मदत त्याच्या इस्टिमेटप्रमाणे त्यांच्या दवाखान्याला दिल्या जाते. म्हणजे ह्या सगळ्या औषधी स्वस्त असेल, उपचारासाठी डायरेक्ट आर्थिक मदत असेल, ह्या अनेक योजना आल्यामुळं आणि आता त्या योजना लोकांपर्यंत गेल्या. पूर्वी काही योजना होत्या पण त्या लोकांपर्यंत जात नव्हत्या, लोकांना मिळत नव्हत्या. पण मोदीजींचं जे व्हिजन असते आणि प्रत्येक विभागाचा रिव्ह्यू घेताना ते विचारतात की योजना आहे, इम्प्लिटेशन किती झालं, किती लोकांपर्यंत योजना गेली. तर ती लोकांपर्यंत नेण्याचं कामसुद्धा या 11 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला सुद्धा PM रिलीफ फंड माहीत आहे, CM रिलीफ फंड माहीत आहे. आता रॅनची माहिती आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आज जनऔषधी केंद्र लोकांना कळलं की 80% सवलत या ठिकाणी स्वस्त औषधी मिळते. अमृत स्टोअरवर गेलं तर आपल्याला ब्रँडेड औषधी 50% स्वस्त मिळते. पण आता हे प्रचार प्रसार लोकांना माहीत असणं सुद्धा योजनांची पण खूप चांगल्या प्रकारे माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. पोहोचवताचं काम आम्ही करतो आहोत मंत्र्यातून आणि मोदीजी सुद्धा सगळ्यांच्यावर लक्ष ठेवून ते करून घेत आहेत. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत. दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई. आईला प्रॉमिस. मस्ती झाली मिस. ये ना. ओय, घाबरलास का?
मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. निवृत्तीनंतर शेती करणार. कॅप्टन, वादळ त्याला क्लीन बोल्ड करून टाकेल आणि पूर शेती वाहून घेऊन जाईल. प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल. हे काय, पीक विमा? फक्त विमा नाही, क्षेमा. 100 पेक्षा जास्त पिकांचा विमा. प्रति एकर फक्त 499 रुपयांपासून. जलद आणि सोपे दावे. सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा क्षेमा साथ देईल तेव्हा. फक्त विमा नाही, क्षेमा. आता कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करा. क्षेमा जनरल इन्शुरन्स. जर शहरी भागामध्ये जर कोणी आजारी पडलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आरोग्याच्या. मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीची जी शहरं आहेत तिकडे अशा आरोग्य सुविधा चांगल्या असाव्यात यासाठी कुठली धोरणं आखली गेली या कालखंडामध्ये? हे बघा, याच्यासाठी NHMच्या माध्यमातून नॅशनल हेल्थ मिशन या माध्यमातून अगदी गाव पातळीपर्यंत अतिशय सुंदर अशी आयुष्यमान आरोग्य मंदिर, की त्या ठिकाणी औषधंसुद्धा उपलब्ध असतात, डॉक्टर असतात आणि तिथून सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा आणि सवलती दिल्या जातात. त्यानंतर असणारं जे म्हटलं दुय्यम दर्जाचं स्तर जे असतं तिथं PSC आहेत, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र. त्या ठिकाणीसुद्धा अतिशय चांगल्या PSCचे बांधकामाला निधी केंद्र सरकारकडून दरवर्षी राज्यांना हजारो कोटी रुपयाचा निधी देतो. आजही ग्रामीण भागामध्ये अगदी शहरातल्यासारखी सुसज्ज सगळ्या सोयींनी आणि सगळ्या फॅसिलिटी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभे केले जात आहेत. त्याच्यातूनही सगळ्या प्रकारच्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. त्याच्यापेक्षा मोठ्या शहरामध्ये जे तुम्ही म्हटलं की तिथे ग्रामीण रुग्णालयाला दर्जा असतो, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निधी देतो. जिल्हा रुग्णालय त्याला अपग्रेडेशन करण्यासाठी तिथे काही नवीन लॅब टाकायचे असेल, नवीन हॉस्पिटल लोकांना थांबण्यासाठी काही वार्ड बांधायचे असतील, जुन्या बिल्डिंगच्या नव्या नूतनीकरण करायचं असेल, याच्यासाठी सुद्धा आम्ही देतो. त्याच्यामध्ये PM अभिम नावाची एक योजना आहे की त्याच्यातून आम्ही मोठे केंद्र सरकार त्याला निधी देते. नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून आम्ही त्याला पैसा देतो. 15वा वित्त आयोग जो आता सध्या चालू आहे त्यातून त्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणाचा आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या मागणीनुसार, प्रस्तावानुसार केंद्र सरकार त्या ठिकाणी देण्याचं काम करतं. आणि या 11 वर्षामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोग्याची सेवा देणारं जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर मी सांगितलं की ते आयुष्यमान आरोग्य मंदिर असेल, PSC, CSC, जिल्हा रुग्णालय यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नूतनीकरण आणि अगदी म्हणजे आपले जे ट्रस्टचे हॉस्पिटल असतात किंवा खाजगी, अगदी त्या टाईपच्या चांगल्या चांगल्या बिल्डिंग आज आपल्या सरकारी जागेमध्ये सुद्धा उभ्या राहत आहेत. सक्षम पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आपण आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख राज्य सरकारचा केला. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या तरतुदी झाल्यात? हे बघा, केंद्र सरकार आरोग्याच्या बाबतीमध्ये जे केंद्र सरकारचं धोरण आहे, आम्ही राज्यांना फायनान्शियली आणि टेक्निकल सपोर्ट आम्ही त्या ठिकाणी करतो. आता जसं NHMचा मी उल्लेख केला त्याच्यामध्ये 60% निधी आम्ही देतो. राज्याकडून जेवढे 40%चा निधी राज्याला त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि म्हणून राज्य जेवढे प्रस्ताव पाठवल त्यातले मॅक्झिमम प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी 60% निधी देऊन आम्ही मंजूर करतो. आणि त्या सगळ्या यंत्रणा काम करण्याच्या जबाबदाऱ्या किंवा त्या यंत्रणा सगळ्या राज्य सरकारच्या आहेत, केंद्राच्या यंत्रणा नाही. आम्ही फक्त पैसा देण्याचं काम करतो, योजना देतो. आम्ही काही त्या ठिकाणी योजना बनवतो, त्या आम्ही राज्यांना देतो. हे त्या ठिकाणी कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून करतो. टेक्निकल सपोर्ट, मार्गदर्शन, टेक्निकल सपोर्ट असतात. कुठं चांगल्या लॅब उभ्या करायच्या, तुम्हाला सांगितलं मी 15 वित्त असेल, PM अभिम नावाची योजना आहे पंतप्रधानाच्या नावाची, त्याच्यातून आर्थिक मदत असेल, NHM मधून मदत असेल. तर आर्थिक सपोर्ट आम्ही अर्थ विभागाचं बजेटसुद्धा मोदीजींच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो 2014मध्ये अगदी 25-26 हजार कोटीचं हे बजेट होतं. आज आरोग्य विभागाचं बजेट जवळपास 1 लाख कोटींचं त्या ठिकाणी झालेलं आहे. एवढं आर्थिक मदतसुद्धा केंद्र सरकार सढळ हातानं राज्यांना करत असतं आणि राज्य ही आरोग्य सुविधा देण्याचं काम राज्य सरकार शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी करतं. विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा तर वाढल्यात, पण दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे.
जी आपल्याकडे गरज आहे सगळ्यात मोठी की चांगले कुशल डॉक्टर्स असावेत, ते त्या माध्यमातून तयार होत आहेत, त्यासाठी कसली पावलं उचलली जात आहेत? हे बघा, WHO जे निष्कर्ष आहेत की किमान किती लोकसंख्येला एक डॉक्टर असावा, त्याची जर तुलना आपल्या देशासोबत केली तर आपल्या देशाची लोकसंख्या आणि डॉक्टरांची लोकसंख्या याच्यामध्ये तफावत आहे. आणि म्हणून चांगल्या आरोग्य सुविधा, जलद गतीनं लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी या ठिकाणी चांगले डॉक्टर किंवा जास्तीचे डॉक्टर निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जर जास्त डॉक्टर निर्माण करायचे असतील तर आपल्याला मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी उघडावे लागणार आहे. आज तुम्ही बघा, देशामध्ये अनेक मेडिकल कॉलेजला केंद्र सरकार परवानगी देते. आणि मागच्या वर्षी महाराष्ट्राबद्दल जे तुम्ही विचारलं, तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 10 मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी परवानगी मिळाली. 9 मागच्या वर्षी सुरू झाले, त्याच्यामुळं 900 MBBSच्या सीट महाराष्ट्रामध्ये एकट्या वाढल्या. आपल्याकडे एम्स पण आलं. हो, नागपूरला आपण एम्स पण झालं आपलं सुरू झालेलं आहे की ते जागतिक दर्जाचं, एकदम इंटरनॅशनल दर्जाचं ते हॉस्पिटल आहे. आता त्याच्यामध्ये अनेक सुविधा झाल्या, अजून बरंचसं अपग्रेडेशन त्याचं आमचं दरवर्षी त्या ठिकाणी चालू आहे. एम्स झाला असंच नाही तर आणखीनही चांगल्या सुविधा आपण त्याच्यामध्ये एमच्या सोबतच त्या ठिकाणी देतो. अनेक आपले रुग्णालयांचं अपग्रेडेशन आपण त्या ठिकाणी करतो. मेडिकल कॉलेजमध्ये जे आपले हॉस्पिटल असतात त्यांच्या अपग्रेडेशनसाठी, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलसाठी आपण त्यांना मदत करतो. आणि असे मोठमोठे इन्स्टिट्यूटसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयुषचे पण उभे राहिलेले आहेत. आज आपल्या पुण्याला त्या ठिकाणी असेल, नागपूरला आपल्या CCRAचं एक मोठं चांगलं सेंटर आहे, रिसर्च सेंटर. आणि अनेक ठिकाणी आहेत आपल्या इकडे, आणखीन त्या ठिकाणी आपण उभे करतो. योगा नॅचरोपॅथीचं पुण्याला एक मोठं सेंटर त्या ठिकाणी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आयुष विभाग, आयुषमधले प्रयत्न करते. आणि आरोग्य विभाग आरोग्याचे जे काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला वाढवण्याचं काम करते. आणि मोदीजींनी तर मागच्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये सांगितले की आपल्याला येत्या 5 वर्षामध्ये 75,000 सीट डॉक्टरांच्या वाढवायचे. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकणं सुरू आहेत आणि त्या नक्की वाढणार आहेत. सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना आपली आयुष्यमान भारत हीच आहे. या सर्व योजनेचं आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे, आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, त्याची आणि कशी सांगड घालून इथे आरोग्य सुविधा चांगल्या होतील याकडे, आणि आरोग्य सेवा चांगल्या मिळतील लोकांपर्यंत पोहोचतील, यासाठी काय केलं जातं? आयुष्यमान भारत योजनाचे कार्ड आपण या ठिकाणी देतो. पण थोडं मी या ठिकाणी सांगेल की महाराष्ट्रामध्ये आयुष्यमान काढण्यामध्ये थोड्या अडचणी मधल्या काळामध्ये आल्या होत्या. अच्छा. कारण की ह्याच्यासाठी जो डेटा आपण घेतलेला आहे तो आपला अन्न व नागरी पुरवठा, रेशनचे कार्ड जे असतात त्याचा डेटा आपण घेतलेला आहे. आणि तो डेटा तिकडे अपग्रेड नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं असेल तर आपल्या रेशन कार्डावर जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं पूर्ण नाव आहे, पण कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे अर्धे नाव आहेत. म्हणजे मुलगा असेल तर फक्त मुलाचंच नाव, पुढे वडिलाचं नाव नाही, आडनाव नाही. पत्नी असेल तर फक्त पत्नीचं नाव, तिच्या पतीचं नाव, मग आडनाव पुढं लिहिलेलं नाही. असा काही फुल असा अपडेट असणारा डेटा निघाला नव्हता. आणि म्हणून वारंवार त्या विभागासंग आमच्या आरोग्य विभागाने सुद्धा बैठकी घेऊन की आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी तो डेटा आपण गृहीत धरलेला आहे रेशन कार्डाचा. आणि मग तो डेटाही आता अपडेट त्या ठिकाणी करणं सुरू आहे. आयुष्यमान कार्ड भरपूर निघालेले आहेत, पण त्याची अडचण महाराष्ट्रामध्ये काय येत नाही की त्याच धर्तीवर 5 लाखापर्यंतची सुविधा देणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे. आणि म्हणून त्याच्यातूनही लोकांना लाभ मिळतो. इकडेही मिळू शकतो. आयुष्यमान कार्डातून तुम्ही 5 लाख घ्या, कारण की ह्या इंटिग्रेटेड आहेत, किंवा महात्मा फुले जन औषधी केंद्रामधून घ्या. पण महाराष्ट्रामध्ये असं कुठल्याही पेशंटला अडचण येत नाही की त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. मग त्या तो डेटाची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी देखील चालू आहे. त्याच्यासाठी मी सांगितलं की बैठका त्या विभागासोबत घेऊन तो डेटा अपडेट करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. बराचसा डेटा अपडेट झालेला आहे आणि लवकरच आता हे करून आपण पूर्ण आपल्या महाराष्ट्राला जेवढं टार्गेट आहे आयुष्यमान भारत कार्डाचं ते आम्ही लवकरात पूर्ण करण्याचे आमची प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्य जो विभाग आहे त्यातल्या ज्या समस्या आहेत त्या आव्हानांवरती मात करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न होताना दिसत आहेत. मग माता बाल मृत्यू दर कमी करणं असो किंवा लहान मुलांचे जे मृत्यू आहेत ते कमी करणं असो, इतर काय लक्ष ठेवले गेलेत आणखी? हे बघा, यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सोबत घेऊन आज आमच्या प्रत्येक 1000 लोकसंख्येच्या मागं एक आशा वर्कर किंवा मग वस्ती असेल तर तिला लोकसंख्येची अट नाही, त्या वस्तीवरती एक आशा
आशा वर्कर. आणि त्या आशा वर्करची जबाबदारी आहे की घरोघरी जाऊन गरोदर माताच्या तपासण्या करणं, त्यांच्या दर महिन्याला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन दवाखान्यात नेऊन त्यांच्या तपासण्या करणं आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ज्या ठिकाणी आपले सेंटर असतील त्याची तिथे आपण ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत की कुठल्याही गरीब मातेला जाण्या येण्याचा खर्च येऊन ॲम्ब्युलन्स त्यांना घरपोच न्यायला येते. आणि जवळपास डिलिव्हरीही आमच्या माता भगिनीची डिलिव्हरी ही गरोदर माताची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्येच झाली पाहिजे. जे प्रमाण पूर्वीच्या काळामध्ये 55-60% कमी होतं, आज ते 95% पुढं आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे. आशा वर्कर ह्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या करतात. त्या ठिकाणी आमचे ANM आहेत, आरोग्यसेविका आहेत गावामध्ये नेमलेल्या, त्याही घरोघरी जाऊन सगळ्या आजाराच्या बाबतीची लक्षणं तपासतात. कोरोना तुम्ही पाहिला असेल की या लोकांनी खूप काम त्या काळामध्ये घरोघरी जाऊन लोकांच्या तपासण्या करून लोकांना क्वारंटाईन कोणाला करायचं, औषधोपचार कोणते द्यायचे, याचं सगळं काम केलं. आणि सगळ्या आजाराच्या आज आम्ही पाहतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये जे जास्त प्रमाण दिसतं ते महिलांमध्ये कॅन्सरचं, एक तर सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओरल कॅन्सर असेल. आणि हे कॅन्सरचं कळायला वेळ लागायचा, लक्षात यायचं नाही. आणि मग तो सेकंड थर्ड स्टेजला लक्षात आल्यानंतर त्याच्यावरले उपचार तेवढे प्रभावी ठरत होते. आणि म्हणून आता स्क्रीनिंग मशीन आपण त्या घेतलेल्या आहेत. वेळेतच निदान झालं पाहिजे. बिलकुल 30 वर्षाच्या वरच्या महिलांच्या स्क्रीनिंग कंपल्सरी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेऊन केल्या जातात. बरोबर. आणि जर पहिल्या स्टेजमध्ये जर कॅन्सरचं निदान झालं तर आपल्याजवळ तसे हमखास उपचार आहेत आणि तो कॅन्सर 100% तो दुरुस्त होऊ शकतो. आणि म्हणून लवकरात लवकर असे आजार होत असतील त्याला लवकरात लवकर त्याचं डिटेक्शन करणं आणि तात्काळ त्यांच्यावर उपचार करणं हे काम त्या ठिकाणी सुरू झाले. म्हणजे आशा वर्कर ह्या असतील, आमच्या अंगणवाडी सेविकांवर काही जबाबदारी आहे. तुम्ही बालमृत्यूच्या प्रमाणाबद्दल म्हटलं, आता खूप आपलं बालमृत्यूचं प्रमाण जागतिक जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. महाराष्ट्रात तर अगदी कमी. अजूनही थोडंसं जो काही आमचा पहाडी इलाका ज्याला म्हणू किंवा शेड्यूल ट्राईब वगैरे जंगलामध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये थोडं जास्त आहे. पण तिथेसुद्धा आता सगळ्या आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्राच्या मदतीनं राज्य सरकारसुद्धा त्या ठिकाणी करते आहे. बालमृत्यूचा दर कमी झालेला आहे आणि गरोदर आपलं बाळांपणामध्ये जे मृत्यू व्हायचे त्याचाही दर आता खूप कमी झालेला आहे. आणि याच्यावर सातत्यानं आमचं केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे आणि राज्य सरकारसुद्धा याच्यासाठी चांगले प्रयत्न करतात. शहरी भाग असो नाही तर दुर्गम भाग असो, आरोग्यसेवा तिथं पोहोचवण्यासाठी आपलं माणूस, आशा सेविका असतील, आरोग्यसेविका त्यांच्या माध्यमातून तिकडं उपलब्ध आहे. आत्ता तुम्ही कोरोना काळामध्ये या सर्व आरोग्यसेविकांनी जे काम केलं त्याचा उल्लेख केलात. कोरोना कालखंडात अख्ख्या जगाचा कस लागला, पण भारतानं मात्र त्या काळामध्ये खूप थक्क करणारी कामगिरी केली. या कालखंडामध्ये या आरोग्य सेवेपुढे ज्या समस्या उत्पन्न झाल्या होत्या त्यावरती मात करण्यासाठी आता काय पावलं उचलली जातात, काय विचार केला जातो? नाही, तो कोरोनाचा काळ आणि ती परिस्थिती वेगळी होती. ती एक प्रकारची महामारीसारखी होती. हो, अचानक आलेलं ते संकट होतं आणि त्याची पूर्वतयारी आपल्याकडे काही नव्हती. म्हणजे कोरोनासाठी साधं औषधंसुद्धा आपल्याकडे. नंतर आपण लसीचं संशोधन केलं, भारतातल्या सगळ्यांचं लसीकरण केलं, डबल लसीकरण केलं. एवढंच नाही तर जगालासुद्धा करोडो लसींचा पुरवठा करणारा आपला हा भारत देश त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये यश आपण त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे. पण त्यानंतरच्या काळामध्ये ज्या अडचणी आल्या तुम्हाला मी सांगितलं नाही का, आता आयुष्यमान आरोग्य मंदिर उभे राहत आहे. आपले सरकार दवाखाना आता त्या ठिकाणी राज्य सरकारला सुद्धा केंद्र सरकार त्याच्यामध्ये मदत करते आहे. तर हे सगळ्या आरोग्याच्या बाबतीमध्ये खरोखर कोणीही कुठल्याही आजार झाला तर तो उपचाराअभावी राहू नये किंवा उपचाराच्यासाठी त्याला त्रास होऊ नये याची अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी काळजी घेतल्या जात आहे. आणि ज्या ज्या समस्या येतात त्या निवारण करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रकारचं आर्थिक सहाय्यसुद्धा राज्य सरकारला करत आहे. दुर्गम भागामध्ये खास करून आदिवासी भागामध्ये सिकल सेल आजार ही खूप गंभीर समस्या आहे. 2023ला त्याच्या निर्मूलनाची एक मोहीम आपण सुरू केली आहे. त्या संदर्भामध्ये काय प्रगती होते आणि त्याची दिशा काय आहे? सिकल सेलचं जे प्रमाण आहे ते जास्तीत जर शेड्यूल ट्राईब किंवा जे आपण पहाडी याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये त्या ठिकाणी जास्त आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं अनेक प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत की सिकल सेल जो आहे तो भविष्यामध्ये जर
एखाद्या सिकल सेलग्रस्त मुलीचं सिकल सेल व्यक्तीसोबत लग्न झालं तर त्यांच्यापासून जन्माला येणारी जी काही बाळं असतात ते सिकल सेलचे त्या ठिकाणी त्या उद्भवू शकतो. हो. आणि म्हणून आपण एक कार्ड काढलेलं आहे आणि ते कार्ड असं की त्याच्यावर काही लिहिल्यासारखं नाही, त्याला छिद्र टाकलेले आहे. म्हणजे जर अशा कुटुंबामध्ये आदिवासी किंवा जंगली भागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या मुलामुलीचं लग्न करायचं असेल तर ते कार्ड फक्त एकावर एक ठेवून जुळवायचे. ते जर छिद्र त्यांचे जुळले तर त्यांनी लग्न करायचं नाही, ते लग्नाला योग्य नाही. हा एक मोठा उपाय चालू आहे. आणि सिकल सेल निर्मूलनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपले डॉक्टर्स, त्यांचे कॅम्प, त्यांना मार्गदर्शन, त्यांना औषधीचा पुरवठा, हे सगळं केंद्र सरकार राज्याच्या मदतीनं किंवा राज्य केंद्राची मदत घेऊन त्या लोकांपर्यंत आपली चालू आहे. आणि सिकल सेल मुक्त आपला देश कसा होईल यासाठी पंतप्रधान आणि आमचे आरोग्य विभागाचे आमचे केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डाजी अतिशय बारकाईने लक्ष ठेवून हे सगळे प्रोग्राम आम्ही राबवतो. तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे तिथे, यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ. वा वा वा. दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात, पण हे उत्पादन कमी होतंय, त्याचं काय? म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला. फक्त कपेला, देशाचा नंबर 1 पशु आहार. तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे तिथे, यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदिवासी भाग खूप मोठ्या संख्येने, तर या मोहिमेचा आपल्या महाराष्ट्राला कसा लाभ मिळतोय? नाही, देशभरातल्या सगळ्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिकल सेलचे रुग्ण डिटेक्ट झालेले आहेत, हे झालेले आहेत, या सगळ्या रुग्णांपर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन, त्यांना उपचार घेण्यासाठी मोटिवेट करणं. त्यांचं तुम्हाला मी लग्नाचा विषय सांगितला की त्यांचं ते अशा एकाच आजारानं ग्रस्त असणाऱ्या दोघांचे लग्न होऊ नयेत यासाठी सुद्धा त्यांना प्रवृत्त करणं. म्हणजे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप वाईज कार्यक्रम सिकल सेलच्या बाबतीमध्ये चालू आहे. आपल्याच मंत्रालयाने क्षयरोग निर्मूलनासाठी 100 दिवसांची मोहीम सुरू केली आहे. खूप मोठ्या संख्येने देशामध्ये याचा लाभ होताना दिसतोय. सध्या कोणती पावलं उचलली जातात? हे बघा, जगामध्ये या क्षयरोगाची समस्या खूप मोठी आहे आणि ती वाढत चालली आहे. आणि क्षयरोग हा थोडा संसर्गजन्य आहे. एकापासून तो दुसऱ्याला होऊ शकतो, थुंकीतून होऊ शकतो, श्वासातून होऊ शकतो. आणि म्हणून हा क्षयरोग मुक्त झाला पाहिजे म्हणून ज्यावेळेस जागतिक स्तरानं ठरवलं की 2030पर्यंत या जगाला आपल्याला क्षयरोग मुक्त करायचा आहे. पण आमच्या पंतप्रधानांनी धाडसी घोषणा केली की आम्हाला 2025पर्यंत आमचा भारत देश क्षयरोग मुक्त करायचा आहे. आणि सर्व दूरपर्यंत मोहीम आखली, 100 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. आणि असे जिल्हे निवडून काढले की कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या शहरामध्ये क्षयरोगग्रस्त लोकांचं प्रमाण जास्त आहे, त्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन चाचण्या सुरू केल्या. TBच्या संदर्भातल्या चाचण्या सुरू केल्या. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही पेपरला वाचला असे की त्याच्यामध्ये अनेक नवीन रुग्णसुद्धा आढळलेत. कारण की TB काही एकदम लक्षणं काही त्याची जाणवत नाही. बरोबर. तो ज्यावेळेस क्षीण होतो त्यावेळेसच त्याला लक्ष जातं. पण ताबडतोब त्याचं निदान करून, त्याचं त्या ठिकाणी चाचणी करून, त्याचं TB झाल्याचं निष्पन्न करून त्याच्यावर ताबडतोब उपचार केले जातात. या लोकांना सकस आहार दिला जातं. आणि म्हणून केंद्र सरकारने एक योजना आणली होती निक्षय मित्र म्हणून, की आता तुमच्यासारखा माणूस आहे की तुम्हाला या लोकांमध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते. कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचा लग्नाचा वाढदिवस असतो, कोणाला वडिलाच्या नावानं, आईच्या नावानं काहीतरी चांगलं काम, पुण्याचं काम करायचं असते. तर अशा लोकांसाठी आम्ही योजना आणली होती की तुम्ही निक्षय मित्र व्हा आणि TBचे पेशंट दत्तक घ्या. दत्तक घ्या म्हणजे त्यांना महिनाभर जे काही सकस आहारामुळंच आपण TBवर चांगली मात करू, औषधं, गोळ्या आणि सकस आहार.
आणि अनेक गरीब कुटुंबामध्ये हे प्रमाण असलं तर सकस आहार त्यांना मिळत नाही. तसं गव्हर्नमेंटकडूनही सकस आहार त्या कुटुंबाला दिला जातो, पण आणखीन ॲडिशनल. तर असे निक्षय मित्र लाखोनं कोटीनं आपल्या देशामध्ये तयार झालेले, की ते कोणी 10 पेशंट दत्तक घेतले, कोणी 5, कोणी 50, काही मोठ्या इन्स्टिट्यूटवर आहेत, कोणी 100, कोणी 500पर्यंत सुद्धा हे लोक घेतलेले. जनचळवळ करण्याचा तो एक प्रयत्न केला. सर्व आमदार लोकांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी, सर्व जे काही खासदार आपण ज्याला म्हणतो, सांसद, MP यांना दिलं त्याला, आणि मंत्र्यावरही सुद्धा काही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी टाकण्यात आल्या. म्हणजे 2025 डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून TB निर्मूलनाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह इतर संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. आरोग्याच्या योजना सर आधी पण होत्याच, पण लोकांपर्यंत त्या पोहोचायच्या नाहीत. पण जसं या गेल्या 11 वर्षात आपण पाहिलं तर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावरती झाला आणि डिजिटल माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच, त्याचा लाभ देखील मिळतो आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ती कशी घडली? नाही, हे आता या नवीन काळामध्ये सोशल मीडियाला खूप महत्त्व प्राप्त झालेले. आज जवळपास बऱ्याच लोकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आलेले आहे. साधा फोन असला तरी त्याच्यावर मेसेजची सुविधा त्या ठिकाणी असते. मग मेसेजच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि आपले जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, आता हे पण घराघरापर्यंत TV गेलेला आहे. त्या TVच्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार सरकार अतिशय जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या योजना आता लोकांना कळायला लागलेल्या आहे. आज समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याचाही फायदा लोक त्या ठिकाणी घेत आहेत. आणि म्हणून या सगळ्यामुळं आता ह्या योजना एकदा कोणाला माहीत झाली तर त्याची गरज पडली तर लाभ कसा घेता येईल यासाठी लोक आता जागरूक झालेले आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये जनतेमध्ये जागरूकतासुद्धा आवश्यक असते आणि शासनाचे प्रयत्नसुद्धा त्यांच्यापर्यंत कसे जातील याचे प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी उपयोगी पडतात. आणि या सगळ्याचं फलोचित म्हणजे आपण म्हणू की ते आता ह्या योजना लोकांना कळाल्या, समजाल्या आणि लोक त्याचा फायदासुद्धा घ्यायला लागले. आपल्याकडल्या ज्या आधीच्या पारंपरिक उपचार पद्धती होत्या, आयुष मंत्रालयाअंतर्गत त्या सगळ्या आहेतच, त्याचा मूळ हेतूच हा होता की आजारी पडण्याआधीच त्याची जर खबरदारी घेतली तर माणूस चांगला राहू शकतो. या गेल्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप पावलं तुमच्या मंत्रालयानं तर उचललीच आहेत, प्लस तुमच्याकडे दुसरं देखील आरोग्य मंत्रालय असल्याकारणाने या दोन्हींना पूरक असं काम आणि योगदान कसं झालं आहे? पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग आणि आयुष विभाग हे याचं दोघांचं वेगळं अस्तित्व किंवा अशी कॉम्पिटिशन न करता इंटिग्रेटेड सेवा, एकत्रित येऊन सेवा देण्याचं त्यांनी सूचित केलं, मार्गदर्शन केलं. आणि तशा सेवा अनेक ठिकाणी आम्ही सुरू केल्या. मी अगोदर सांगलं की एम्समध्ये सुद्धा आता आयुष विभाग आहे. ॲलोपॅथीचा उपचार त्या ठिकाणी होतो आणि आयुषच्या माध्यमातूनही. आणि सगळ्या 22 एम्स जे आहेत आमचे आता नवीन झालेले, या सगळ्यांमध्ये हे आयुषच्या विभागाला परवानगी एक मागच्या 4-6 महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत आदरणीय आमचे आरोग्यमंत्री नड्डा साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत त्यांनी सगळ्या ठिकाणी मान्यता या आयुष विभागाला सुद्धा दिलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा रुग्णालयामध्ये आयुषचा विभाग चालतो, PSCमध्ये चालतो, CSCमध्ये चालतो. तिथे आपण BAMS, BHMS, BUMS हे डॉक्टर त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि सगळे उपचार लोक त्या ठिकाणी घेतात. आज तुम्ही पहा एम्समध्ये सुद्धा योगा त्या ठिकाणी चालवल्या जातो. म्हणजे काही ॲलोपॅथीनं लोकांवर उपचार केल्यानंतर त्यांना लवकर रिलीफ मिळण्यासाठी आयुर्वेदाचा सुद्धा वापर तिथले डॉक्टर लोक करतात. योगांचं त्या ठिकाणी कार्यक्रम नियोजित होतात. योगा हॉल अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथं नियमित त्या रुग्णांना तिथं योगा प्रशिक्षण दिलं जातं किंवा शिकवल्या जातो आणि त्यांच्याकडून करून घेतला जातो. म्हणजे हे सर्व इंटिग्रेट एकत्र चालवण्याचा आमचा त्या ठिकाणी दोन्ही मंत्रालयाचा प्रयत्न ते आहे. म्हणजे आपल्या देशभरामध्ये ह्या ज्या पद्धती आहेत आपल्या पारंपरिक त्या लोकप्रिय झालेल्याच आहेत, जगभरात देखील त्याला मान्यता मिळते. तर भविष्यामध्ये आयुर्वेद असेल, युनानी असेल, सिद्ध असेल, या सगळ्यांना जागतिक पटलावरती मान्यता मिळावी यासाठी कशा प्रकारची पावलं आपल्याकडून उचलली जाते सर? आतापर्यंत आमच्या आयुष विभागाने जवळपास
25पेक्षा जास्त कंट्रीसोबत आपले MOU झालेले आहे. जवळपास 40 देशामध्ये आपल्या आयुष चेअर आहेत की तिथं आपला एक आयुषचा डॉक्टर किंवा आयुषचा एक टेक्निशियन माणूस त्या ठिकाणी आपला असतो आणि तो त्या देशामध्ये आयुषची माहिती, आयुषचा प्रचार प्रसार, आपली एम्बेसी असेल त्यांचं सहकार्य घेऊन त्या देशामध्ये केला जातो. आणि आज जगभरातली लोक आयुष पद्धतीनं कुठल्याही आजारावर उपचार करून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आणि त्यासाठी प्रयत्न म्हणून आमच्या आयुष विभागानं आयुष व्हिजा त्या ठिकाणी काढलेला आहे. आज त्या आयुष व्हिजाच्या माध्यमातून हजारो पेशंट भारतामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं किंवा आयुष पद्धतीनं उपचार करण्यासाठी भारतामध्ये येतात. पण त्याहीपेक्षा अनेक असे काही परदेशी नागरिक आहेत की जे ट्रॅव्हल व्हिजा घेऊन आमच्या देशामध्ये येतात, पण इकडे आल्यानंतर आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार करून घेतात. कुठले आमचे जे इन्स्टिट्यूट आहेत, पंचकर्मा असेल, कुठं आयुषची थेरपी असेल, 5-5, 7-7 दिवस तिथे राहून ते सगळे उपचार त्या घेतात. वैद्यकीय पर्यटन एक नवीन क्षेत्र यातून निर्माण झालं म्हणता येईल. आता याच्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. पण पुढच्या काळामध्ये आमची अशी संकल्पना आहे की अनेक जी आमची प्रेक्षणीय स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, अशा ठिकाणी वेलनेस सेंटर की त्या ठिकाणी आलेल्या माणसाला बाहेरचा परदेशी असेल किंवा आपल्याही देशातला फिरायला गेलेला माणूस असेल तर त्याला आयुष पद्धतीनं आयुर्वेद असेल, युनानी असेल, होमिओपॅथी असेल, सिद्धा असेल, ज्याला ज्या याची पॅथीची आवड असेल किंवा उपचार करण्याची इच्छा असेल त्यानुसार त्या वेलनेस सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार केले जातील. त्याला आणि निसर्गरम्य ठिकाणी हे वेलनेस सेंटर उभं करण्याची सुद्धा संकल्पना आमची आहे. सर, असं म्हणता येईल का की राजनैतिक पातळीवरती जी सुप्त शक्ती असते दोन देशांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्याचे, तर आपलं योग असेल किंवा या उपचार पद्धती आहेत, दोन्हीकडले परस्पर जी माणसं आहेत ते आकर्षित होते या सगळीकडे, तर आपली ही सुप्त शक्ती राजनैतिक पातळीवर पण काम करते असं म्हणता येईल. निश्चितच योगाचं जे महत्त्व आहे याच्यामध्ये माणसाची मनशांती, चांगलं आरोग्य आणि याच्यामध्ये अध्यात्मसुद्धा आहे, हे सगळ्यांची सांगड आहे. आणि ज्यावेळेस मोदी साहेबांनी संयुक्त राष्ट्र समितीमध्ये हा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये थोडक्यात योगाचं महत्त्व समजून दिलं की योग हा प्रिव्हेंटिव्ह आहे, कुठलाही आजार होऊ नये म्हणून योगा केला पाहिजे. योगा जर आपण नियमित केला तर अनेक आजारापासून आपण दूर राहू शकतो. पण योगा असाही आहे की आजार झाल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी सुद्धा योगा येऊ शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे बिमारी के पहिले भी, बिमारी के बाद में भी, इतका प्रभावी आपला योगा आहे की ज्याला काही जास्त लागत नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी योगाला प्रमोट केलं की आपल्या देशात तर घराघरापर्यंत योग गेला पाहिजे. त्यांनी नारा दिला, हर घर योग, हर घर आयुर्वेद. पण नुसत्या भारतापुरतं न थांबता त्यांनी जगामध्ये हा योगा आणि आयुर्वेद गेलं पाहिजेत म्हणून त्यांनी जागतिक योग दिवससुद्धा त्या संयुक्त राष्ट्र समितीमध्ये 21 जून हा ठरवून घेतला. आणि आज 170पेक्षा जास्त देशामध्ये हा योग दिवस त्या ठिकाणी मनवला जातो. योगा त्या ठिकाणी लोक करतात. 11वा आपला योग दिन साजरा होतो आहे. जगभरामध्ये याला मान्यता मिळाली आहे. खूप उत्सुकतेनं लोक हे सगळं करत आहेत. यातून पंतप्रधानांची वैश्विक जी दृष्टी आहे ती समोर येते, त्याची प्रचिती येते. हो, याच्यातून त्यांची दूरदृष्टी नक्की दिसते. आणि म्हणूनच त्यांना विश्वगुरूसुद्धा लोक आता मानायला लागलेले आहेत, जगसुद्धा मानायला लागलेले आहे. अनेक मोठमोठे ज्या ठिकाणी आपल्या भारत देशाच्या जे मोठे पदावरचे लोक असतील त्यांचा सन्मान होत नव्हता, अगदी अनेक ठिकाणी तर आपल्या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा कशी वागणूक मिळाली अमेरिकेसारख्या देशात याचं आपण सगळ्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे. पण आज नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अमेरिका असेल, रशिया असेल किंवा जगातल्या ज्या महाशक्ती म्हणून करतात, आज आपल्या पंतप्रधानाचं लाल कार्पेट टाकून त्या ठिकाणी स्वागत होतं. कारण की त्यांची दूरदृष्टी आणि या योगामुळं खरोखरच म्हणजे मोदीजींनी तो प्रस्ताव मांडला आणि एकमुखी 170 देशांनी त्याला मान्यता दिली. ही संयुक्त राष्ट्रामधली सहज गोष्ट असू शकत नाही. तितकं त्याच्या मागं ताकद लागते, त्याचं महत्त्व लागतं आणि ती पटवून देण्याची क्षमता लागते.
ती मोदींजीमध्ये होती. आणि आज 21 जूनला जो योगा होतो हा 11वा जागतिक योग दिवस आहे. याच्या अगोदर आपले 10 सेगमेंट झालेत. हो, मोठमोठ्या शहरांमध्ये ते केले, वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेत. आणि त्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की त्या प्रत्येक इव्हेंटला मोदीजींनी स्वतः पब्लिकमध्ये जाऊन योगा केला. त्यातले कोरोनातले 2 व्हर्च्युअल झाले होते फक्त. मागच्या वर्षी मी 11 जूनला आयुष विभागाचा चार्ज घेतला, मला खातं मिळालं. खरं म्हणजे मी धन्यवाद देतो आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब. त्यांनी शिवसेनेच्या वतीनं मंत्रिपदासाठी माझं नाव दिलं. आणि खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो मोदी साहेबाचे की त्यांनी त्यांच्या आवडीचं आयुष खातं आणि त्याचा स्वतंत्र प्रभार हा माझ्यावर विश्वास ठेवून सोपवला आणि ते काम मला करण्याची जबाबदारी दिली. आणि या सगळ्या 10 इव्हेंट झाल्यानंतर हे 11वं इव्हेंट होतं. आणि मोदीजींनी आम्हाला निर्देश दिला की हे 11वा जो आपला जागतिक योग दिवस आहे हा भव्य दिव्य झाला पाहिजे. आपल्या भारतामधल्या अगदी लहान बालकापासून वयोवृद्ध माणसापर्यंत, आमच्या सगळ्या माता भगिनीपासून गरोदर मातापर्यंत सगळ्यांना याच्यामध्ये आपल्याला सहभागी करायचं आहे. आणि म्हणून त्याचा प्रचार प्रसार नियोजन तुम्ही चांगलं करा. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही आयुष विभाग त्याला करतो. मधल्या काळात मोदीजींनी कॅबिनेटच्या बैठकीत सांगितलं की हा जागतिक योग दिवस फक्त आयुष विभागाचा कार्यक्रम नाही आहे, हा आपल्या सगळ्या मंत्रालयाचा, आपल्या केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे, सगळ्या राज्य सरकारांचा कार्यक्रम आहे. सगळे जणांनी त्याच्यामध्ये सहकार्य करा. आणि ताबडतोब नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले आरोग्यमंत्री, सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झाली. मी त्या बैठकीला होतो. सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी अगदी मोठ्या उत्सुकतेनं सांगितले की आमचे सगळे विभाग, रेल्वेवाल्यांनी सांगितले की आमच्या रेल्वे स्टेशन, मोठमोठ्या स्टेशनला आम्ही योगा कार्यक्रम सकाळचा ठेवू. कृषी विभागाचे मंत्री आमच्या चव्हाण साहेबांनी सांगितले की आमचे शेतकऱ्याचे कार्यक्रम आम्ही शेतामध्ये योगा ठेवू. म्हणजे योगाचा एक प्रचार प्रसार, तो एक दिवसाचा इव्हेंट नाही, तर लोकांना आम्ही योगांना आपली जीवनशैली बनवा, दररोज आपल्या जीवनामध्ये योगाला स्थान द्या, याचाही सुद्धा आम्ही प्रचार, सगळे विभाग कामाला लागले. म्हणजे या निमित्ताने जे विभाग आहेत त्यांची देखील एकजूट घडून आणली असं म्हणता येईल. आणि पंतप्रधानांनी सर आपल्या कृतीमधून एक उदाहरण घालून दिलं असं म्हणता येईल का? कारण की जो भारतीय विचारांचा गाभा आहे वसुधैव कुटुंबकम, एक गोष्ट पक्की झाली की यापासून चांगलं होतं तर जगाचं पण चांगलं झालं पाहिजे, यासाठी जागतिक पातळीवरती हा योग दिन आपण साजरा करतोय असं म्हणता येईल. बिलकुल बिलकुल, तोच मोदीजीची इच्छा होती की योगाचं महत्त्व त्यांना तर माहीतच होतं, योगाचे फायदे त्यांना माहीत होते, पण हे योगाचे फायदे आपल्या देशातल्या आपल्या लोकांना तर मिळाले पाहिजेत, त्यांनी घेतले पाहिजेत, पण जगाला सुद्धा ते मिळाले पाहिजेत. आणि तुम्ही जे वाक्य म्हटलं की वसुधैव कुटुंबकम जे आहे की सर्व विश्व माझं कुटुंब आहे, ही संकल्पना मोदीजींनी आणली. आज मागच्या जे आपल्या देशामध्ये G20चं जे इव्हेंट झालं किंवा जे कार्यक्रम झाले त्याचंही ब्रीद वाक्य हेच त्या ठिकाणी ठेवलं की पूर्ण विश्व हे माझं कुटुंब आहे आणि सर्व विश्वाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. स्वार्थीपणा त्याच्यामध्ये त्यांनी ठेवला नाही की माझं आहे आणि माझ्यापुरतंच राहिलं पाहिजे आणि भारतात राहिलं पाहिजे आणि त्याचा फायदा भारतातल्याच लोकांना झाला पाहिजे, ही संकुचित भावना त्यांनी ठेवली नाही. जगासाठी त्यांनी ते व्यासपीठ खुलं करून दिलं. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई, आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस. ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. वेलकम यू ऑन बोर्ड. स्वागत आहे तुमचं स्काय फ्लाय मध्ये. एक्सक्यूज मी. होय सर. मला एक व्हेज सँडविच, एक ऑरेंज ज्यूस आणि थोडे काजू आणा. सॉरी सर, आज फ्लाईटवर जेवण नाहीये सर. आम्हाला आशा आहे की तुमचा प्रवास सुखद होईल. शेतकरी रजेवर आहेत सर. असं होऊ शकतं का? नाही दादा, आम्हा शेतकऱ्यांना माहिती आहे सगळं आमच्या भरोशावर आहे, म्हणून आमचा भरोसा ग्रोमोर. ज्यांच्या भरोशावर जग त्यांचा भरोसा ग्रोमोर. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई, आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस. ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत.
निवृत्तीनंतर शेती करणार. कॅप्टन, वादळ त्याला क्लीन बोल्ड करून टाकेल. आणि पूर शेती वाहून घेऊन जाईल. प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल. हे काय, पीक विमा? फक्त विमा नाही, क्षेमा. 100 पेक्षा जास्त पिकांचा विमा. प्रति एकर फक्त 499 रुपयांपासून. जलद आणि सोपे दावे. सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा क्षेमा साथ देईल तेव्हा. फक्त विमा नाही, क्षेमा. आता कॉल करा किंवा ऍप डाउनलोड करा. क्षेमा जनरल इन्शुरन्स. जर योगाचा जो दैनंदिन अभ्यास आहे त्यातून आरोग्य तर सुधारतंच, पण त्याबरोबरच जे जीवनशैलीवर आधारित आजार आहेत ते दूर करण्यासाठी देखील आपल्या मंत्रालयाकडून पावलं उचलली गेलेली आहेत. ती कशा स्वरूपाची आहेत? हे बघा, आपल्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकृती असतात, पण ते आपल्याला माहीत नाही माहीत की ज्या 7 प्रकृती आहेत, कफ, पित्त, वात, अशा ज्या 7 आहेत, पण आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी एक अभियान घेतलं, देश का प्रकृती परीक्षण, आयुर्वेदिक पद्धतीनं. हेल्थमध्ये तर मोठमोठे कॅम्प, म्हणजे आरोग्य विभागाचे तर मोठमोठे कॅम्प होतातच. रोगनिदान शिबिरं होतात, रोगांवर उपचार, ऑपरेशनचे शिबिरं होतात. पण आयुर्वेदाचं देश का प्रकृती परीक्षण आम्ही ते 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवसाला आम्ही त्याची सुरुवात केली. आणि 30 दिवसाचा तो कार्यक्रम होता. 25 डिसेंबर आदरणीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा तो 100वा जन्मदिवस होता. त्या दिवशी त्याचा समारोप आम्ही केला. आमचं टार्गेट होतं 1 कोटी लोकांचं प्रकृती परीक्षण करायचं. पण प्रत्यक्षामध्ये आमच्या या आयुर्वेदामधले आमचे विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, अध्यापक असतील, त्यातले प्रॅक्टिशनर आमचे BMAचे डॉक्टर असतील, यांनी एवढा उत्साहानं त्याच्यामध्ये भाग घेतला की जवळपास अनेक टेक्निकल अडचणी त्याच्यात आल्या. कधी आमची वेबसाईट बंद राहायची, कधी पोर्टल बंद राहायचं. पण यांनी जिद्दीनं त्या ठिकाणी काम करून 1.5 कोटी लोकांचे प्रकृती परीक्षण केले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे 5 रेकॉर्ड आम्ही प्रस्थापित केले त्या 1 महिन्यामध्ये. आणि आयुर्वेदातलं सगळ्यात मोठं काम, तुम्ही मैलाचे दगड जे म्हणत होते ना, कारण की आयुर्वेदावर जे आरोप होत होते की तुमच्याजवळ रिसर्च नाही, तुमच्याजवळ डेटा नाही, तुमच्याजवळ ते काही तुम्ही औषधी वगैरे त्याचे घेतात त्याचे काही प्रूफ नाहीत, मेडिकल ट्रायल तुमच्याकडे होत नाहीत. हे सगळं काम आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये, विश्वविक्रमी मंत्रालय झालं म्हणजे तुमचं. हो, 5 एकाच वेळेस. बरोबर. तर मानसिक आजार ही देखील खूप एक गंभीर समस्या आहे सध्याची, आणि या समस्येवरती मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून कुठली पावलं उचलली जात आहेत? हे बघा, मानसिक आजार असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आज त्याचे रोगी पेशंट सापडत आहेत. डायबिटीजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, ब्लड प्रेशरचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. असे खूप मोठे असे आजार मोठ्या प्रमाणामध्ये दिसाल. आणि म्हणून आता मागच्या वेळेस आमची कॅबिनेटची बैठक झाली मिनिस्टर ऑफ काउन्सिलची, त्यात मोदीजींनी 10 मिनटं या विषयावर घेतली. ओबेसिटी, या 40% लोक ओबेसिटीनं ग्रस्त आहेत. जंक फूड खाणं, नवीन लहान बालकांमध्ये ते आलेले. आणि हे तेच ओबेसिटीच हे अनेक आजाराचं मूळ आहे. म्हणून याच्यावर सुद्धा आपल्याला कसं काम करता येईल, कार्य करता येईल, आयुषच्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्याच्यावर आता काम करतो. आणि याच्यासाठी आता आम्ही योगांचे वेगवेगळे पॅकेज काढलेले. योगामध्ये अनेक आसनं आहेत. आता सगळेच आसनं करायचे म्हटले तर 2-3 तास रोज योगा कराल, एवढं कोणाला शक्य नाही. पण मला डायबिटीज आहे, मग डायबिटीजचे पॅकेज आम्ही तयार केलं की डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी कोणती आसनं आहेत ते पॅकेज तुम्ही करा. कोणाला BP आहे, BPसाठी कोणते आवश्यक आहेत, तुम्ही सांगलं मानसिक रुग्ण आहेत, त्रस्त आहेत, मानसिकसाठी कोणतं मेडिटेशन करायचं, कसं करायचं, किती वेळ करायचं, त्यांचं पॅकेज आहे. लहान बालकांनी कोणते करायचे त्याचं पॅकेज आहे. इवन आमच्या गरोदर मातांनी सुद्धा आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी कोणते आसनं करायचे त्यांच्यासाठी पॅकेज आहे. आणि जे कर्मचारी अधिकारी आमचा वर्ग आहे की जो 8-8 घंटे खुर्चीवर बसून काम करत असतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा आसनं आवश्यक आहेत. आणि त्याच्यासाठी सुद्धा वाय ब्रेक नावाचं एक ॲप आम्ही काढलेलं आहे की मधला त्यांचा जो लंच ब्रेक असते त्या लंचच्या अगोदर एक 5-7 मिनटं खुर्चीवरच बसून कोणते आसनं करायचे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. की पहिले 3-4 तास बसून ते थकलेले असतात, अंग सुस्त पडलेलं असतं,
कंटाळा आलेला असतो आणि म्हणून ते जर 5 मिनटं 7 मिनटं ते वाय ब्रेक जर त्यांनी आपल्या खुर्चीतच केला तर ते पुढचे 4 घंटे चांगले फ्रेश माइंडनं चांगलं काम करू शकतात. खूप चांगले कामं उपक्रम आमचे नवीन नवीन लोकांच्याकडून माहिती घेऊन लोकांच्या सूचना घेऊन आयुष विभागातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि यावेळेचा तुम्ही 11वा योग दिवसाबद्दल बोलले, हा इव्हेंट एवढा मोठा होणार आहे की याच्यासाठी आम्ही लोक आपल्याला काउंट करायचे किंवा किती लोक योगा करतात. नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली जो योग होतो आपला 45 मिनिटाचा योग प्रोटोकॉल, त्यात किती लोक सहभागी होतात याच्यासाठी आम्ही योग संगम नावाचं पोर्टल काढलं. त्याला आपलं माय भारतमध्ये आम्ही इंटिग्रेट केलं, दोन्ही आम्ही जॉईन केले आणि या लोकांना सांगितलं की किमान 1 लाख ठिकाणी तरी एकाच वेळेस मोदीजी तर त्या ठिकाणी विशाखापट्टणमला त्या ठिकाणी योगा करतील. तो तर सगळीकडे आपल्याला माहिती आहे, दिसेलच, दूरदर्शनवर दिसेल. पण 1 लाख ठिकाणी स्क्रीन वगैरे लावून त्यांच्यासोबत तुम्ही आनंद घ्या, करा. 1 लाख लोकांनी तरी नोंदणी केली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. पण मला सांगायला आनंद होतो की कालच्या 11 वाजेपर्यंत 5 लाख संस्थांनी त्याच्यावर नोंदणी केली की आम्ही 21 जूनला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो योग होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. आम्ही स्क्रीन लावून आमच्या गावात, आमच्या युनिटमध्ये, आमच्या संस्थेमध्ये योगा आम्ही करणार आहोत. 5 लाख संस्था म्हणजे कोट्यवधी माणसं झाली, कोट्यवधी लोक त्या ठिकाणी करतील. आणि जो मेन इव्हेंट आहे तिथे तर तिथले मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे आपले जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एवढा इनिशिएटिव्ह घेतला, त्याच्यामध्ये एवढ्या बैठका घेऊन लोकांना प्रवृत्त केलं की त्या कार्यक्रमाला एकाच वेळेस मोदीजींसोबत 5 लाख लोक विशाखापट्टणममध्ये सहभागी होऊ शकतील. सहभागी होणार आहेत, होऊ शकतील नाही, होणार आहे. 16 किलोमीटरचा एक पथ आहे मोठा, तो पूर्ण भरलेला राहील. अच्छा. इतर आपल्या संपूर्ण देशामध्ये याचं नियोजन कसं केलं जातं की हा भव्य तर व्हावाच आणि याचा लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचावा? हे बघा, आमचे जे आरोग्य मंदिर, आयुष्यमान आरोग्य मंदिर आहेत तिथे आपण आयोजन करतोय. बरोबर. शाळांमध्ये आयोजन करण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सर्व नगरपालिका आहेत, महसूल विभागाचे कार्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी. आणि योग संस्था पण भरपूर आहेत, व्यायाम करणारे काही सेंटर आहेत. या सगळ्यांना मोटिवेट करून आपण याच्यामध्ये घेतलं की आपण योगा पण करा. आणि असे लोक करतात. अनेक गावामध्ये योग होतात, योग गुरु आहेत, योग इन्स्ट्रक्टर आहेत. आता योग आपण शाळेमध्ये सुद्धा आणलेला, नवीन शिक्षा नीती जी बनली केंद्र सरकारची, त्याच्यात शाळेमधल्या सिलेबसमध्ये योगाला स्थान दिलेलं आहे. आता योगाला खेळाचा दर्जा मिळाला, तो ॲशियाडमध्ये आपण आणलेला आहे. पुढे आपण ऑलिम्पिकमध्ये आणायच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. आता लहान लहान मुलापासूनच तो योगा शाळेमध्ये सुरू होईल पुढच्या काळामध्ये. विश्वव्यापी मोहीमच सुरू झाली होईल. त्याच्या आशियाडमध्ये आला आणि ऑलिम्पिकमध्ये आला तर जगातल्या देशांना त्यांच्या विद्यार्थ्यांना योगा शिकवावं लागेल, पार्टिसिपेट करण्यासाठी स्पर्धा होतील. तुम्ही मगाशी म्हणला सर की सर्वात लाडकं खातं आहे पंतप्रधानांचं आयुष आणि आरोग्य, हे दोन्ही सुद्धा ती तुम्हाला त्यांनी दिलेली आहेत. भविष्यामध्ये काय अशा महत्त्वाकांक्षी योजना आहेत, काय वेगळे उपक्रम आहेत? आरोग्य विभागामध्ये बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी अजून करावं लागणार आहे. आणि आयुष विभागही नवीन आहे, याच्यात तर बऱ्याच गोष्टी पुढच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य घेऊन करावे लागणार आहेत. आरोग्य विभागामध्ये आपण सांगितलं की गावापर्यंत सगळ्यांना सुविधा, सगळ्यांना हे, आता हे सगळे प्रयत्न चालू आहेत. त्याचं मूल्यमापनसुद्धा आमचं मंत्रालय वारंवार त्या ठिकाणी करतं. पण हे सगळ्यांना जे नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की अगदी गरिबातल्या गरीब माणसाला चांगली स्वास्थ्य सेवा आणि स्वस्त सेवा ही उपलब्ध झाली पाहिजे, त्यांचं स्वप्न आहे. आणि आमचा पुढचा उपक्रम तोच आहे की अगदी स्वस्तात सगळ्यात सामान्यातल्या सामान्य माणसाला आरोग्य सुविधा, आरोग्य उपचार त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत. मग ते आयुषचे असतील किंवा आरोग्य विभागाचे असतील, कोणत्याही माध्यमातून. आणि असं कोणी नको किंवा केवळ त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत किंवा आर्थिक अडचणीमुळं तो उपचार घेऊ शकला नाही म्हणून त्याला वेळेच्या आधी आपली जीवनयात्रा संपवावी लागली, असं होता कामा नये. जगण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना दिला गेला पाहिजेत. याच्यासाठी आमचे दोन्ही विभाग, आरोग्य आणि आयुष, अगदी मनापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. अत्यंत महत्त्वाच्या अशा खात्याची, मंत्रालयाची तुमच्याकडे धूर आहे. 11वा योग दिन तुम्ही युवा पिढीला आणि जागतिक समुदायाला या अनुषंगानं काय संदेश द्याल?
हा जो 21 जून योग दिवस आहे हा जगामध्ये तर लोक करतायत. तुम्ही सगळ्या युवा पिढी असेल, आमचे वयस्कर मंडळी, बुजुर्ग ज्याला म्हणतो ते असेल, माता भगिनी असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी अनेक कष्ट आपण घेत असतो. पण बऱ्याचदा असं आपण ऐकतो की माणूस पैसे कमवण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतो आणि त्या शेवटच्या काळामध्ये तेच आयुष्य वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा खर्च करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की हा योग हा एका दिवसाचा इव्हेंट नाही, एक दिवसाचा कार्यक्रम नाही. योग ही आपली जीवनशैली बनवा आणि केवळ दिवसातला तुम्ही कधी 12 तास 14 तास 16 तास जी काही तुम्ही मेहनत श्रम करत असाल, काम करत असाल, पण त्यातला 1 तास आपल्या स्वतःला, आपल्या स्वतःच्या आयुष्याला, स्वतःच्या निरोगीपणाला, स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी योगाला तुम्ही कमीत कमी 1 तास द्यावा. त्याला आपली जीवनशैलीचा भाग बनवावा. तुम्ही जर सुदृढ झाले, देशातला प्रत्येक नागरिक सुदृढ झाला तर देशाचं स्वास्थ्यसुद्धा सुदृढ होईल आणि आपला देश सुदृढ झाला तर 2047मध्ये आपण नक्की विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये पहिल्या नंबरवर बसायलासुद्धा आपण मागं राहणार नाही. आणि म्हणून योगामध्ये सगळ्यांनी आनंदानं सहभागी व्हावं आणि योगाला आपला जीवनाचा भाग बनवावं अशी मी आयुष मंत्री या नात्यानं सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो. आरोग्यदायी समाज ही केवळ एक सेवा व्यवस्था नाही आहे, तर ती संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचं पुनरुज्जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं गेल्या 11 वर्षामध्ये केलेलं आहे. ही संकल्पना यशस्वीपणे राबवल्यामुळे विकसित भारत 2047 आत्ताच माननीय केंद्रीय मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं त्या दिशेने, अर्थात आरोग्यदायी भारताच्या दिशेनं ही सगळी वाटचाल निर्णायक ठरणारी आहे. सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदय, तुम्ही आज इथे आलात आणि अत्यंत उद्बोधक आणि माहितीपूर्ण संवाद आमच्याशी साधलात, त्यासाठी आपले मनापासून आभार. धन्यवाद. तुमचे हात कधी इथे येते, कधी तिथे तिथे, यांना जावं लागतं, ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत.